स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आता राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी यानंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. आता जहाल युग म्हटलात तर आपल्याला सणवारी दिलेलीच आहे. 1905 ते 1920 पर्यंत हे जहाल युग होतं. राजकीय दृष्ट्या जागृत असलेले भारतीय आणि भारतातले सगळे नेते हे जात, धर्म, भाषा, प्रांत हा सगळा भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते त्यावेळेस. आणि राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट आणि सनदशीर मार्गाने चळवळ पुढे पुढे नेल्यानंतर त्यांचं एकमत असलं तरीही कार्यपद्धती बाबत त्यांच्यामध्ये थोडेसे मतभेद होते. आता हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते. राजकीय चळवळीतल्या या मतभेदांवरून दोन प्रमुख राजकीय गट हे तयार झाले होते. आता आपण बघितलं की शांततेच्या सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे ते मवाळ व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे हे जहाल नेते होते. बरोबर. त्याच्यामध्ये लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, लाल बाल पाल हे तिघं होते. हे जहाल पुढारी मानले जात. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अगदी कट्टर मुकाबला करायचा त्या इंग्रजांबरोबर. म्हणून ह्यांना लाल म्हणजे लाला लजपतराय, लाल, बाळ गंगाधर टिळक बाल आणि बिपिनचंद्र पाल लाल बाल पाल असे होते ते. आता सुरुवातीच्या काळामध्ये जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्र, राष्ट्रीय उत्सव आणि राष्ट्रीय शिक्षण या मार्गांचा अवलंब केला. त्याच्यानंतर मग केसरी आणि मराठी या वृत्तपत्रांमधून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर घणघणाटी अशी टीका केली. त्याच्यानंतर बंगाल प्रांतामध्ये काय झालं तर अमृत बाजार पत्रिका हे जहाल मतवादी विचारांचे एक मुखपत्र होतं. आणि आपापसातले सगळे भेद विसरून लोकांनी एकत्र यायचं आणि मग त्यांच्यातील विचारांचं जे आदान प्रदान व्हायचं आणि मग राष्ट्र पुरुषांच्या या कार्यामधून सामान्य जनतेला एक प्रकारची प्रेरणा मिळावी या हेतूने टिळकांनी काय सुरू केले आपल्याला माहितच आहे. एक म्हणजे शिवजयंती आणि दुसरा म्हणजे गणेशोत्सव जे आजपर्यंत चालू आहे. बरोबर. या उत्सवांचं आयोजन केलं. या उत्सवांचं आयोजन का केलं गेलं होतं कारण या उत्सवातर्फे आरतीच्या माध्यमातून आपल्या पोवाडा ऐकण्याच्या मार्गातून म्हणजे लोक एकत्र यायची आणि मग तिथे आपल्या इंग्रजांच्या विरुद्ध त्यांना व्यवस्थित सांगता यावं आपल्या लोकांना. ह्या कारणासाठी या उत्सवांचं आयोजन केलं जायचं कारण इथं लोक एकत्र यायची या ठिकाणी या उत्सवाच्या दिवशी. आणि उत्सवाच्या दिवशी या ठिकाणी एकत्र झाल्यामुळं काय व्हायचं की सगळ्यांना त्या गोष्टीला एक छोटीशी सभा व्हायची आणि त्या सभामध्ये सगळ्या गोष्टींची आदान प्रदान व्हायची. राजकीय कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालेल, परंतु धार्मिक कारणासाठी लोक एकत्र आले तर त्याच्यावरती सरकार बंदी घालू शकणार नाही असं त्यांचं त्याच्यावरती मत होतं. मग टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला कारण वेळोवेळी टिळकांना उचलायचे आणि आतमध्ये तुरुंगात घालायचे. त्याच्यामुळं काय व्हायचं टिळक तरीही शांत बसायचे नाही. त्यांनी काय 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 आपल्या इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी आपला कार्यवाही अशी सुरूच असायची. त्याच्यानंतर त्याचा गाभा कर्मयोग असून लोकांनीही कृतीशील राहावं यावर त्यांचा भर होता. तसेच स्वभाषा स्वसंस्कृतीविषयी प्रेम आस्था बाळगणारी पिढी ही निर्माण व्हावी आणि मग यासाठी जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. लक्षावधी लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन सरकारला पूर्णपणे आव्हान देऊन संघर्ष केला तरच यश मिळणार असं या जहाल नेत्यांचं मत होतं. आणि मग चळवळ अधिक तीव्र करावी यावर त्यांचं एकमत होतं. पण त्यांनी सशस्त्र बंडाची भूमिका कधीही न घेता व्यापक जन आंदोलन उभारलं पाहिजे असं आग्रहानं प्रतिपादन केलं. मग मवाळांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला आणि जहालांनी
ही चळवळ पुढे 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 नेली. मग 1857 मध्ये काय झालं तर पुण्यामध्ये प्लेगची साथ आली आणि या प्लेगच्या साथीनं अगदी हाहाकार उडवला. शेकडो लोक मृत्युमुखी पडले आणि या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रँड या अधिकाऱ्याची नेमणूक झाली. आता या प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी झडत्या घेण्याचं सत्र सुरू झालं. म्हणजे कुठल्या घरात या प्लेगचे रोगी आहेत असं शोधायला आणि लोकांवर भयंकर जुलूम जबरदस्ती यावेळी झाली आणि याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी काय केलं, रँडचा वध केला, त्याला मारून टाकलं. आता सरकारनं टिळकांचा या कटाशी जोडायचा आटोकाट प्रयत्न केला. म्हणजे सरकारने असं ठरवलं की हा जो कट झालेला आहे, रँडचा जो खून झालेला आहे, ह्याचा मूळ सूत्रधार हा आपले बाळ गंगाधर टिळक आहे असं दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आलं. तरी सुद्धा सरकारनं काय केलं, सूडबुद्धीनं लोकमान्य टिळकांना परत तुरुंगात टाकलं. मग त्याच्यानंतर काय झालं तर बंगालची फाळणी. हिंदू मुस्लिम समाजामध्ये दुहीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करायचं आता ब्रिटिशांनी ठरवलं. व त्यांनी काय केलं, तत्कालीन व्हॉइसरॉय होता, त्याचं नाव होतं लॉर्ड कर्झन, त्यानं ह्या गोष्टीला अगदी पूर्णपणे खतपाणी घातलं. आता या विभागाच्या शेवटी आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये टिपा लिहामध्ये तुम्हाला जहाल युग याच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहायची आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.